आणि ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे. हे बोलणं बंद करावं म्हणून ते आता बघत नाहीत की कोण साम्यवादी आहे, कोण समाजवादी आहे, कोण दलित आहे, कोण मुस्लिम आहे, ते बघत नाही. त्यांच्या नजरेमध्ये हे सगळे एकच आहे. स्त्रीवादी असली, पर्यावरणवादी असले, गांधीवादी असले, आंबेडकरवादी असले, साम्यवादी असले किंवा समाजवादी असले, आपण आपल्यामध्ये भेद करून ठेवले. त्यांच्या नजरेत आपण एकच आहोत. हे कोण लोक आहेत जे आपल्यावर राज्य करतायत, त्यांच्याबद्दलचं हे गाणं आहे. आता सगळ्या पब्लिकली कोरस करायचं आहे आणि तुम्हाला सगळा कोरस माहीत. तिथे चांगले गाणारे लोक आहेत. या 2-4 बहिणी तर चांगले गात आहेत. तुम्हाला सोबतच घेतला आता. कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज कर रहे हैं? कौन है? त्यांचे चेहरे ओळखा. ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. और इनकी सूरत को पहचानो भाई. अरे समरसतावादी, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. जल्दी करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई. यहाँ नहीं, या तो बाबा साहब के बच्चे बैठे हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचे भावडे बसलेले आहेत आणि लाल झेंडा हातात घेऊन निघालेले कॉम्रेड्स बसलेले आहेत. उधर चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई. कहाँ बैठे हैं? दिल्ली. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई और कुछ बंबई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे, रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जम्बो जेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई और फैक्ट्री गेट पे भी. सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई. सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई. सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई. वे सायबर केसेट है भाई. कॅपिटलिझम बदललेलं आहे. अशोक ढवळे एका कार्यक्रमात सांगितलं होतं की हे सगळ्यांचे अभ्यासवर्ग सुरू केले पाहिजे. नव्या टेक्नॉलॉजीने जो कॅपिटलिझम आणलेला आहे त्याचं स्वरूप बदललेलं आहे. इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये वेगळा कॅपिटलिझम होता. ये साइबर कैसेट है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आसाराम के रंग में है भाई. सुबह सुबह टीवी खोलते हैं तो एक बाबा आता है, वो कहता है हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो. मैंने बाबा को बोला, बाबा क्या हवा लेंगे और क्या छोड़ेंगे, पूरा देश पंक्चर कर दिया है.
अरे गैस नहीं है, वो गटर से गैस निकालने को बोल रहा है, ये गटर का गैस निकालने के लिए बोल रहा है। ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू, हे फक्त बाबा बुवा नाही, दे आर पॉलिटिशियन्स, दे आर कल्चरल पॉलिटिशियन्स, and they are more dangerous than Modi. Modi is dangerous, but these babas and buas are more dangerous. सबसे खतरनाक है ये लोग। ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू, एक नंबर चेकी से कापू, लेकिन पैसे का पाकिट नहीं मारते, भेजे का पाकिट मारते हैं। भेजे का पाकिट। मी जे सातत्याने बोलतोय ना की सांस्कृतिक राजकारण तुमच्या जाणीवानी नेणीवा बदल केल्यानंतर नरसई आनंद बोलतात ते काय झालंय, बोलत का नाही भाई, भेजे का पाकिट गया। और एक बार भेजे का पाकिट खत्म, एक बार भेजे का पाकिट मारते हैं तो इंसान को आंख होते हैं, वो बोल नहीं सकता, जुबान होती है वो बोल नहीं सकता, आंख होते देख नहीं सकता, और कान होते हैं सुन नहीं सकता, वो एक जिंदे लाश के तरह घूमता फिरता है। हे सगळे मुर्दे, हे सकाळी उठतात, कामाला जातात, मुर्दे दिवसभर काम करतात, मुर्दे संध्याकाळी घरी येतात, मुर्दे जेवतात, खातात, पितात, मुर्दे टीव्ही बघतात, मुर्द्यांच्या शेजारी मुर्दे झोपतात आणि मुर्द्यांच्याच पिढ्या जन्माला घालतात। हम बहुत पहले मन चुके मेरे दोस्त, जाणीवा नेणीवा खत्म करण्याचं एक मोठं यंत्र या देशातल्या ना या जगातल्या उजव्या भांडवलशाही, उजवी जी शक्ती आहे तिची जी आंतरराष्ट्रीय भांडवलशाही आहे, त्या भांडवलशाहीनं हे यंत्र बनवलेलं आहे। न कळत तुमच्या मेंदूवर एक ऑपरेशन चालू असतं, त्याची तुम्हाला पण खबर नसते। हे जे नवं तंत्र आहे, माणसाला गुलाम करण्याचं नवं तंत्र आहे, ते तंत्र या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी आपल्यावर वापरलेलं आहे। साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सिया राम का मार्केट है भाई। मैं पहिला 94 में मी बघत आहे, मला पुढचं दिसतं, हा डायरेक्ट संबंध आहे माझा, मला पुढचं दिसतं। 94 ला मला लक्षात आलं की सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई। आणि तुम्हाला नीट अभ्यास केला मी, हे लोक कोण आहे? सिलिकॉनची व्हॅली अमेरिकेमध्ये आहे, इथून या देशातले नंगे भुके लोक सोडून या देशात शिकले, या देशाचं खाल्लं पिल्लं, आणि या देशाला लात मारून ज्या शिडीवर चढले त्या शिडीला लात मारून जे इंजिनियर्स तिकडे गेले होते ते तिथे जाऊन शांत बसले नाही, त्यांनी या देशामध्ये आग लावण्याचं कारस्थान केलं, कारण त्यांच्या डोक्यात मनू होता, कम्प्युटरचा टेक्नॉलॉजी आहे। त्या सिलिकॉन व्हॅली मधनं या देशामध्ये आग लावली, ते विषयानंतर विषयात, त्या विषयार मधनं आठवड्या बाजारात या सगळ्या शिड्या दाखवत होते ते विषयात, आणि त्यातनं बाबरी मस्जिद खतम केली। मोठी स्टोरी मी सांगत बसत नाही। हे अमेरिका जे आहे, हे अमेरिका या जगाची सगळ्यात विध्वंसक शक्ती सत्ता आहे, ते तिथले नागरिक आमचे मित्र आहेत, तिथले नागरिक आमचे बंधू आहेत, पण त्या देशाचा जो ट्रम्प आहे हा जगातला सगळ्यात हिंसक, अत्यंत या पृथ्वी तलावरील जेव्हापासून मानव जात आहे त्या मानव जातीने जेवढे नीच बघितले असतील त्यातला सगळ्यात एक नंबरचा नीच हा माणूस आहे। एप्स्टीन फाईल आहे ना, त्याच्यामध्ये हा आहे। देखो 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 भैया अमेरिका वाला आया, देखो रे देखो भैया अमेरिका वाला आया, देखो रे देखो भैया अमेरिका वाला आया। गोला बारूद लेके बंदूकें लेस करके, गोला बारूद लेके बंदूकें लेस करके, गोला बारूद लेके बंदूकें लेस करके,
प्रधानमंत्री पूछ हिलाता, प्रधानमंत्री पूछ हिलाता, मुख्यमंत्री पैर चाटता। देखो 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 भैया अमेरिका वाला आया, देखो रे देखो भैया अमेरिका वाला आया। ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. अमेरिकेच्या पूर्ण कब्जामध्ये गेलेलं हे सरकार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला सार्वभौमत्व शिकवलेलं आहे. हे सार्वभौमत्व जर जात असेल तर पहिल्यांदा आपल्याला जागा व्हावं लागेल. सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई। वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना हम बन गए भाई। अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका। वे एक्टिंग करते हैं भाई, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं भाइयों। 5 दिन देव, 7 दिन देव। ढोबळे साहेब एवढा मोठा ऍक्टर आहे. आता त्या अलीकडे टीव्हीवर येते ते, मी तर बघत नाही. तो त्या दिवशी मी लिहित बसलो होतो आणि मी ते लिहित बसलो, ते घरात माझ्या कुत्रे आणि ते गडी आला त्या टीव्ही, कुत्र्याचे असं धावून गेलं, भाऊ भाऊ भाऊ. म्हणजे काय झालं कुत्र्याला, टीव्हीवर धावून गेलं. जोपर्यंत तो बोलत होता तोपर्यंत कुत्र भुकत. माझ्या नंतर लक्षात आलं कुत्र्याला जे कळते ते माणसाला कळत नाही. आज जे कुत्र्याला कळते ते माणसाला कळलं ना, एवढी आपली बुद्धी भ्रष्ट करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. वी आर नॉट मेअरली एंटरटेनर्स अँड वी आर नॉट मेअरली सिंगर्स, वी सिंग थॉट्स. जय हिंद.